बघा आमच्या घरात बाळ आलं एक छान, आमच्या शेजारी राहतं. तिला माझ्याकडे यायचं होतं. वैशू पण आलेली आहे. मी स्वयंपाकाला लागले. आता स्वयंपाक करायचं आहे, परत गावात पण जायचं आहे. शुभ सकाळ सगळ्यांना मैत्रिणींनो. चला मी वरती आले. आज लवकर आले थोडी वरती, कारण वैशू आली. थोडंसं आराम करायला 7-8 दिवसाकरता. भरपूर दिवसापासून चाललं होतं तिचं यायचं. तिच्या नंदाचं लग्न झालं तसं, पण मग म्हटलं आता ते नंदाची परत मुळं हे चालू आहे, तर परत मुळं झाल्या वगैरे ये. तर मग वैशू आली. आता वैशू खाली आहे म्हणून मग मी वरती आले चक्रा मारायला, राऊंड मारायला. आणि मारला पाहिजे मैत्रिणीनं. मला चक्रा मारल्यानं, राऊंड मारल्यानं ना काय होतं, खूप असं हलकं वाटतं, फ्रेश वाटतं, आळस येत नाही, दिवसभर झोप येत नाही. मला झोप तर माहीतच नाही दुपारची कशी येतं. 8 वर्षापासून तर अजिबात माहीत नाही. जशी मी दुकान टाकली तशी. तर चक्रा मारल्या पाहिजे. मला एवढं सांगायचं आहे. 40च्या नंतर आपण आपली काळजी घ्यायची. तुम्हाला मी सांगते, मी त्या दिवशी त्या कार्यक्रमाला गेले होते. मंदिरात कार्यक्रम होता. आपली चेहऱ्याची काळजी म्हणजे स्किन कशी, आता इंग्लिशमध्ये स्किन म्हणता, मी गावठी मराठी भाषेमध्ये सांगते की आपल्या चेहऱ्याची आपण काळजी कशी घेतली पाहिजे, आपल्या शरीराची आपण काळजी कशी घेतली पाहिजे. तर त्या कार्यक्रमासाठी बोलवलेलं होतं मला. मी गेले होते. खूप छान सांगितलं त्या मॅडमने चेहऱ्याची काळजी 40च्या नंतर कशी. तुम्हाला मी सांगते एकच, एवढ्या बाया होत्या, एवढ्या बायांमध्ये मॅडम विचारायच्या, प्रत्येकाला विचारायच्या की सकाळी 10 मिनटं 15 मिनटं स्वतःला कोण देतं, योगा कोण करतं, चक्कर कोण मारतं. तसं बघा, सगळ्यात पहिले मी का हात उचलायची, कारण मी करते. मग आपण अशा कुठं कार्यक्रमात त्याच्यात गेलो का गर्वाने आपण हात उचलू शकतो की मी करते. तर मॅडमला इतकं हे वाटलं, तुम्हाला मी सांगते. ह्या वयामध्ये मग लगेच मला दुसऱ्या दिवशी आमच्या इथं ज्या ताईने कार्यक्रम ठेवला होता ना, त्या ताईचा मला लगेच फोन आला. म्हणे मॅडमने तुम्हाला इतकं छान नवाजलं. मॅडम म्हणे त्यांना आपल्यासंग जॉईंट करा. तर मग मला जॉईंट करायचा विचार चालू आहे त्यांचा. पण मग आम्ही पहिलेच एवढे कामं सांभाळते, तर मी जॉईंट होते का नाही होते मला नाही सांगता येणार. तर मैत्रिणींनो, त्याच्यामुळं सांगते, आपण आळस केला नाही पाहिजे. आपण सगळे कामं आपण केले पाहिजे. आळस केलं ना तर आपलं काही खरं नाही. बघा, मी नवाजून घेतलं, मी वरती हात करायची गर्वाने, तर का मी हे फॉलो करते. तर तुम्ही पण हे फॉलो करत जा सगळ्या गोष्टी. आपण अशा अचानक कुठल्या कार्यक्रमाला जर बोलवलं तर आपण गर्वानं उठू शकतो की मी हे करते, मी हे करून दाखवते. तर त्या मॅडमला कळालं की ह्या काळेबाई, मग ते आमच्या इथल्या ताईनं ठेवलेला कार्यक्रम होता, तेव्हा काळेबाईच्या नावानं ओळखतात त्यांना इथं. हे बघा मैत्रिणींना, मी तुम्हाला सांगते, माझं बोलणं कोणाला वाईटही वाटेल, कोणाला चांगलंही वाटेल. आधी मी ओळख करून दाखवली. पहिली किराणा दुकानापासून करून दाखवली, आता दुसरी यूट्यूबपासून करून दाखवते. कष्ट करावं लागतं तेव्हा आपली ओळख होती. ओळख अशी होत नाही. आणि आपल्यामध्ये आळस नसला पाहिजे करायची, चाहत पाहिजे, उत्सुकता पाहिजे. आता त्या मॅडमने लगेच मला ओळखलं की ह्या करू शकतात काही पण, तर त्यांना आपल्यासंग जॉईंट करा. चला ठीक आहे मैत्रिणी, मला एवढंच सांगायचं आहे की कष्ट केल्याशिवाय काही भेटत नाही. कष्ट केल्याशिवाय आपली हाऊस न्यूज काही होत नाही. मी स्वतः कष्ट करते. 1 मिनिट माझ्या जीवाला विश्रांती नसती. तर सगळी माझी हाऊस करून घेतली. हाऊस झाली, न्यूज झाली, स्वतःच्या पायावर स्वतःला दाखवते. बघा, आता उन्हाळा सुरू झाला. या महिन्यामध्ये सगळं बाया कुरड्या, पापड्या, चिप्स वगैरे करतात. आता सगळीकडे सुरुवात झाली करायला. बघा, आमच्या घरात बाळ आलं एक छान, आमच्या शेजारी राहतं. तिला माझ्याकडे यायचं होतं. वैशू पण आलेली आहे. मी स्वयंपाकाला लागले. आता स्वयंपाक करायचं आहे, परत गावात पण जायचं आहे. बाय कर सगळ्यांना. इकडे बघ ना, इकडे बघ ना. चला मैत्रिणी, स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक काय बनवायचं आहे, मस्त छान काळ्या मसाल्याचं वांगं बनवायचे आपल्याला. खूप दिवसांनी काळ्या मसाल्याचं वांगं बनवते. पाणी गरम करून घेतलं, मसाला काढून घेतला. तर आता इकडं खीर पण बनवायची. भरपूर दिवसापासून शेवया पडलेल्या होत्या. मग वैशू म्हणे खीर बनव, आहे तिला गोड थोडं आवडतं. इकडं पालकाचा ज्यूस पण करायचं आहे. तर चला ठीक आहे मैत्रिणी, आता सगळा मसाला एकजीव करून घेतला. ह्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकलं. आता हे मिक्स करून सगळा मसाला वांग्यामध्ये भरून घेऊ. इकडं तेल पण टाकलं कढईत, पण आज लोखंडाची कढई ठेवलेली नाही आहे, सापडाना गेली म्हणून हीच कढई ठेवली मैत्रिणी.
वांग फ्राय करताना मोठा गॅस करायचा, फ्राय करून घ्यायचे, बारीक गॅस करून झाकून ठेवायचे. इकडं खीर बनवणार, पाणी गरम करून घेते खिरीला. खीर टाकून दिली शिजायला. इकडं पालकाचा ज्यूस करून घेणार. मैत्रिणींना तुम्हाला मी सांगते, पालकाची भाजी कोणालाच आवडत नाही, लहान लेकराला तर अजिबात नाही. मग असा ज्यूस करून प्यायचा सगळ्यांनी. बघा ज्यूस केला, वैशू पण आलेली तिच्यासाठी पण केला. आणि उन्हाळ्याचा ज्यूस पिला पाहिजे, आवर्जून सगळ्यांनी पिला पाहिजे. या ज्यूसमध्ये खूप औषध आहे, अनेक प्रकारचा फायदा आहे आपल्या शरीराला. तर उन्हाळ्यात सगळ्यांनी प्या, लहानाने मोठ्याने, म्हाताऱ्याने कोताऱ्याने सगळ्यांनी. तर आमच्या वैशूला नाही आवडत एवढा, पण तिला बळच द्यावा लागते मला. आपण ज्यूस पिऊ आता. अर्धा स्वयंपाक तसंच सोडून जावं लागायला आता आम्हाला ना, गावात जायचं आहे. तर चला मी तयार होते, वैशू पण होती तयार. एक फोन आलेला आहे तर तिकडे जायचे. भाजी पण इकडं खीर टाकली शिजायला, आता त्याच्यातनं दूध टाकून देते, कारण मग आम्ही वस्त्र शिजू. आमचे बाबा आहे तर घरी पीठ मळून ठेवलेले, भाजी पण टाकली. असं जावं लागतं कुठले काम आले का. मी तयार झाले. वैशूना तिकडे 1-2 चपात्या टाकून घेते, तिच्या पप्पाला भूक लागली ना, तर मग आम्ही कवा येऊ कवा नाही. काही कामं आपल्या हातात नसते तर काही दुसऱ्याचे असते, तर दुसऱ्याच्या हिशोबाने चालावं लागतं. मॅडमचा फोन आला, लगेच जावं लागलं. 5-6 दिवसापासून आम्ही असं वरी चढायलो आणि खाली उतरायला लागलो. थोडे दिवस आहेच अजून आम्हाला त्रास. एकदा पहिल्या मधलं राहायला गेलो का मग काही ताण नाही. बघायचं का तुला घर? नको का? बरं बाई, पहिल्या मधल्या मैत्रिणींना आम्ही घेतले घरी. इकडे ते कोपऱ्यात दिसले. राहिलेल्या चपात्या करून घेते. मॅडमने वेळेवर सांगितलं, आधी सांगितलं असतं तर काम आवरले असते सगळे. भाकर केली, मला पण केली भाकर, वैशूला पण केली. घाई केलं का असं होतं. चला 2-4 घास खायचे, परत अजून दुसरीकडे जायचे गावामध्ये. दीपक खाली थांबलेला आहे, त्याला म्हटलं ये जेवायला. तर तो म्हणे तिथून आल्या जेवतो. वैशू बसली जेवायला. भूक लागल्या. मस्त वांग्याची भाजी केली, काळ्या मसाल्याची. भारी झाली भाकर आणि वांग्याची भाजी, मला खूप आवडती. त्याच्यानंतर खीर केली, वैशू आले त्याच्यामुळं. चला इकडे जेऊ पटकन. दही आणलं, दही तर आता दही नाही खाणं होणार घाई. खीर बी केली मित्रांनो. बघा खीर छान केली, दिसली का तुम्हाला? हातात मोबाईल धरायला नाही बघा. खीर पण, वांग्याची भाजी, भाकर, चपात्या. सांगाल ते कर. काय करू? बरं झालं वैशू आली आपल्याकडं. आता तिला बँकेत घेऊन गेली. जायचं आता दुसरी 12वी वरी चढायची. लिफ्ट बंद असल्यामुळे असं राहते बघा. एक पैसे देते आणि एक नाही. आता चढा वरी, परत संध्याकाळी एकदा जायचं आणि परत संध्याकाळी मग परत एकदा यायचं. म्हणजे दिवसाच्या 3 चक्रा होतात आमच्या. 3-4 दम लागला. चला मैत्रिणी, गावातून आल्या जराशी पडलो होतं आम्ही सगळेच. दीपक, मी, वैशूला तर इतकी गार झोप लागली होती. आता चहा ठुलाय इकडं ना. खीर जाता जाता आम्ही गावात जाता एवढी साखर झाली होती खिरीमध्ये खूप. तर साखर टाकून आता यातलं दूध टाकून थोडीशी गरम केली. इकडं दूध गरम करायला ठेवले. चला आता चहा घेऊ. उठला पोरी? हाय, उठले का? नाही ना, पोराने पोरगं जेवलं आणि एडिट करी बसली आल्यावर तिकडून. कशाची झोपली तरी का जराशी? काही सोपं आहे काय? तुला काही टेन्शन नाही? काय नाही, तुम्ही तर काय नका करू. आमच्या दोघीचं झालं आता. त्याला चहा गोड लागते, जास्त साखरेचा, जास्त दुधाचा. मला नाही लागत साखर टाकावं. लय गोड लागत आहे साखर आणि मीठ. चला दुकानात आले. दुकानात गेले होते, आता गेले होते 7 वाजता. 1-1.5 घंटा थांबले. मग आता ही तिसरी बार वरी चढायला लागले. वैशूलाही आवडते, वैशूसाठी घेऊन आले. त्याने जास्त खाऊ देत नाही मी ये, पण मग आता इथं आले तर खाईन बा असं. तर चला ठीक आहे. मी घरी आले, वैशूने पीठ मळून ठेवलं होतं.
आता चपात्या करते मी. भाजी काय करावं काही समजत नाही. वरण टाकायचं का? हा वरण टाक ना. कारण दीपक पिठलं नाही खात, टमाटे चटणी नाही खात, मग त्याला करावं लागतात. त्याच्यासाठी वरण करू. तुम्हाला मी सांगते, दुपारी खीर केलेली होती आम्ही खूप छान. हे बा आज केली खीर. एवढ्या दिवसापासून वैशूला आवडत होती ना, आता एवढी मोठी खीर केलेली होती, अजून तशीच पडलेली आहे. तर चला ठीक आहे, मस्त. आता आपण वरण टाकते, एक साईडला चपात्या करते. पिठलं जास्त मळले वाटतं. नाही ग मग हे बसले तिघ जण जेवायला. मी ना आल्या 2-3 घास खाऊन घेतले होते. भूक लागली होती आज सकाळपासून नुसती भूकच लागू लागली मला. तर कसं झालं, वरण तर नाही येतं काय, वरण टाकतं अजून. खीर आहे त्याच्यात बघा, तुम्हाला दाखवते. चिंच टाकले होते मी पन्ह करायला. ते पन्ह करणं नाही बरं, पण मी आले असंच फील खूप भारी लागलं. लोणचं पण संपलेलं यावर्षी. वरण कसं झालं काय माहिती. काय मैत्रिणींनी व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. शुभरात्री सगळ्यांना.